MMRDच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली। ह्यामध्ये MMRDद्वारे सुरू असलेले प्रकल्प त्याच्या कामासंदर्भात बैठक ठेवण्यात आलेली होती। प्रामुख्याने ट्रॅफिकचा विषय कसा मार्गी लावता येईल त्यानुसार अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू असलेल्या मेट्रोचं काम तसंच रिंग रोडच्या कामाबद्दल KDMC आयुक्त इंदुराणी जाखड यांनी माहिती दिली आहे। आज आपली MMRDAचे अधिकाऱ्यांसमवेत बैठक होती। यामध्ये MMRDA मार्फत सुरू असलेले सर्व प्रकल्प जे आहेत त्यांचे कोऑर्डिनेशनसाठी मीटिंग ठेवली होती। प्रामुख्याने ट्रॅफिकचे जे आपल्याला विषय होत आहेत ते कसे मार्गी लावता येईल, MSRDC आणि MMRDA MACB यांचे जे विषय होते त्याच्या बाबतीत आपण नियोजन करून अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिलेले आहेत। पत्रीपूलपासनं गुरुदेव हॉटेलपर्यंतचा जो मेट्रोचं काम आहे ते जेव्हा सुरू होणार आहे तेव्हा रोडचं डायव्हर्जन प्लॅन कसं असेल यासाठी ट्रॅफिक DCP पण उपस्थित होते आणि त्यांनी पण जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे। लवकरच थोडा सुरळीत नियोजन सोबत हा जो प्लॅन आहे तो एक्झिक्यूट केला जाणार आहे। आपला MMRDA मार्फत जो रिंग रूट सुरू आहे त्याचं सेगमेंट 5 आणि 6 ऑलमोस्ट कंप्लीट झाला होता। त्यामध्ये काही डिमोलिशन्स आहेत ते आम्ही 80% पर्यंत कंप्लीट केलेले आहेत। त्या रिंग रूटच्या बाबतीमध्ये आता MMRDA मार्फत पुन्हाशी एकदा टेंडर काढून जे रिंग रोड बनवण्याचं काम आहे ते सुरू केलं जाणार आहे। यासोबतच आज रोजी सेगमेंट 3 आणि 4 रिंग रोडचं काम सुरू आहे आणि सेगमेंट 8चंही काम सुरू झालेलं आहे। या बाबतीत ज्या काही अडचणी होत्या विथ रिस्पेक्ट टू लँड ॲक्विजिशन त्याच्या बाबतीत डिस्कशन झाला आणि ऑल अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जे लोक आहेत ज्यांना TDR देऊन आपण जागा ताब्यात घ्यायची आहे त्याच्यावरती डिस्कशन झाली आहे आणि त्याप्रमाणे योग्य ती कारवाई आमचे अधिकारी करणार आहेत आणि रिंग रूट जे आहे ते सुरळीत आणि फास्ट गतीने कंप्लीट होईल यासाठी महानगरपालिकेमार्फत दक्षता घेतली जाणार आहे। मोबदला घराच्या स्वरूपात असेल, आर्थिक स्वरूपात असेल की TDR स्वरूपात? आपला DP रोडमधला जो TDR जो रिंग रोड आहे त्याचा मोबदला ॲज अ पॉलिसी म्हणून महानगरपालिकेमार्फत TDR स्वरूपात दिला जातो। तरीही मागच्या एक शासनाकडनं आलेली परवानगीच्या अनुषंगाने तिकडे ज्या लोकांचे घर बाधित होत आहे, ज्यामुळे लोक होमलेस होत आहेत, तिकडे त्यांना प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणून घर देण्यात यावं यासाठी BSUPची इमारतीमधनं परवानगी देण्यात आलेली आहे। ऑलरेडी सेगमेंट 5 आणि 6मध्ये जवळपास 800 लोकांना आम्ही या पद्धतीने घर अलॉट केलेले आहे आणि उर्वरित रिंग रोडमध्ये पण जे बाधित होणारे PAP आहेत त्यांना या पद्धतीने घर अलॉट केले जाणार आहे।